पहिला चेंडू यावेळेस उडवलाय, इथं मात्र मिस टाइम आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात. चांगली सुरुवात इथं मधुकर सर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. मागील मॅच मध्ये कुठेतरी जास्त धावा खर्च केले होते, परंतु इथं पाऊल फुंकून टाकत आहेत. प्रत्येक पाऊल हा अतिशय दक्षतेने उचलून टाकत असताना पाहायला मिळत आहे. पहिल्या चेंडूवरती पहिली सफलता ही मिळाली गेली आहे. मागील सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर खूप धावा बनल्या होत्या. अर्थात या स्पर्धेतील सर्वाधिक धावांचा विक्रम जो आहे तो आपल्याला पाहायला मिळाला. या अगोदर जर विचार केला तर गावदेवी भादवड या संघाच्या नावी 65 धावांचं होतं आणि या संघाने इथं मात्र 66 धावांचं हाय स्कोर करताना पाहायला मिळालं. या पूर्ण स्पर्धेमध्ये सर्वाधिक गोलंदाजाला धावा कुटण्याचा विक्रम हा 27 धावांचा होता आणि मागील मॅचमध्ये तो मात्र मोडीत करत 30 धावांचा आलेला आहे. पुढील चेंडू यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने चेंडू आपण पाहू शकता लेग साईडच्या दिशेने जातोय, उचलला जातोय, एकच धाव घेतली जाते. अकाउंट ओपन केले जाते एका धावेने शरद यांच्या माध्यमातून. दोन्ही संघ अतिशय ताकदवार तुल्यबल्ले आहेत. खास करून ओमसाहेब पेशे संघ हा एक चांगला संघ आहे, चांगली मेहनत घेत आहेत, कोऑर्डिनेशन चांगला आहे. या संघामध्ये एकतेचं प्रतीक म्हणून मानला जाणारा खेळ पाहायला मिळतो आणि ती एकता इथं मात्र ओमसाहेब पेशे संघाच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळते. आणि सामना कुठेही असो वेळे अगोदरच पोचणारा हा एक संघ आहे. यावेळेस पुन्हा एकदा त्याच रिझल्टमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे. सदानंद पाटील त्या ठिकाणी आहे, चांगले क्षेत्ररक्षण केलं गेलं आहे. फेकी केली जाईल तोपर्यंत इथं मात्र आपण पाहतोय की 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. पूर्णपणे जीवाच्या आकांतापासून क्षेत्ररक्षण केलं जात आहे, जीवाची पर्वा न करता. परंतु 2 धावा खर्चही झाल्या गेल्या. 3 धावांवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचते. एक बाद यस या ठिकाणी शुभ आगमन होते न्यू मिलन पायगाव संघाचं. वेलकम वेलकम. पुढील चेंडू पुन्हा एकदा मधुकर सर टर्न होत आहेत गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस शॉर्टपिच डिलिव्हरी होती, पुरेपूर फायदा उचलू शकले नाहीत. पाहूया इथं मात्र बेस्ट फील्ड पाहायला मिळतंय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. लेग बायच्या स्वरूपाने ही धाव कंप्लीट केली जाते. निश्चित गोलंदाजी खूपच चांगली, परंतु इथं कुठेतरी 2 धावा खर्च केले गेल्या. वेलकम नितीन दादा, वेलकम अनिल दा. पाच धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. आता मात्र कुठेतरी सूर्यनारायण सुद्धा खुललेला आहे. लख सूर्यप्रकाश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन साइडला चेंडू जातोय. 1 धाव कंप्लीट केलेली आहे. थ्रो खूप चांगला आहे. पाहूया कलेक्शन होईल का. यस आणि फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. यस इथं मात्र आपण जर पाहिलं तर फलंदाज बाद झाले रनआउटच्या स्वरूपामध्ये. चांगली रणनीती आखली होती मैदानाच्या आतमध्ये. इथं मात्र पाहायला गेलं तर ओमसाहेब पेशे संघाच्या माध्यमातून जिद्दीने आणि चिकाटीने क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये नेहमी खेळत असतात. आजही त्या ताकदी तोलामोलाने इथं मात्र खेळलं जाते. पेशे संघाच्या नावे एक चषक आहे 3य क्रमांकाचं. भार्गवी एंटरप्राइजेस असं आपल्याला सुसज्ज टॉस आपल्याला पाहायला मिळते. त्यांचे प्रणेते सन्माननीय हर्षलजी पाटील साहेबांच्या या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. आपल्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. इथं मात्र आपण पाहू शकता मधुकर सर याने खूप चांगली गोलंदाजी केली. आपण पाहतोय की 6 धावा देऊन फक्त 1 गडी बाद करताना पाहायला मिळालं आणि 1 रनआउटच्या स्वरूपाने. म्हणजेच एक किफायती आणि कंजूस गोलंदाजी पाहायला मिळते. पहिले षटक पॉवर प्लेचं होतं आणि पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळाली.
आपण म्हणतो ना की एका डावात जर चुकी झाली तर दुसऱ्या डावात चुकी होईल असं नाही आहे. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं तर 14 धावा खर्च केल्या होत्या, कुठेतरी कठीण परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु या डावामध्ये तो पाऊल टाकताना प्रत्येक पावलामागे खूप विचार करून आणि लाईन आणि लेंथ सुधारित गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. परिणामस्वरूप आपण पाहतो की फक्त 6 धावा खर्च केल्या गेल्या. विनोद येते वेळेस नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. स्पीडअप करायचं आहे, जेवढं स्पीडअप कराल मित्रांनो तेवढं अंतिम क्षणामध्ये चांगलं राहील. तुम्हामधून कुठली तरी एक टीम जी आहे ती फायनलमध्ये पोहोचणार आहे, तर प्लीज सहकार्य कर सर्व टीमने. वेळेचं भान ठेवायचं आहे. पुन्हा एकदा विनोद टनोते गोलंदाजी मार्कवरती पाहूया. या वेळेस पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वल्ला गेला. लेग ब्रेकचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि वाईटचा इशारा केला जातोय. स्क्वेअर मारा, स्लोचा मारा इथं केला होता. इथं मात्र पाहू शकाल शरद आणि किशोर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा या वेळेस बॅटची वरील काढाय पाहूया. सनीनाथ आहे त्या ठिकाणी, चुकी नाहीये. अजून एक फलंदाज जेलच्या स्वरूपात बाद होतोय. इथं मात्र आपण जर पाहिलं तर अजून एक विकेट घेतला जातोय. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 7 या अंकावरती. याचं आपण पाहू शकता, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला टॉस बॉक्स उपलब्ध झाला आहे असे आमच्या मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये खूप खूप हार्दिक स्वागत आहे आणि खूप खूप धन्यवाद सहकार्याचा हात पुढे केल्याबद्दल. पुन्हा एकदा विनोद त्यानंतर गोलंदाजी मार्कवरती. या वेळेस आपण पाहतोय चेंडू थांबणार नाहीये. फाईन लेगच्या रिजन मध्ये ट्रॅव्हल्स होते. सीमापार चौकार. यस, इथं मात्र आपण पाहिलं तर की चांगला फटका पाहायला मिळाला. जागा बनवली होती, सेफल झाले आणि एक उत्कृष्ट फटका. पुढील चेंडू. यावेळेस स्क्वेअर मारा पाहायला मिळतंय. वाईटचा इशारा. क्या बात आहे. आज वाईटची हाताळणी भरपूर पाहायला मिळते. मागील मॅच मध्ये तर 12 ते 13 चेंडू वाईटच्या स्वरूपाने हाताळले गेले होते. 4 षटकांचा सामना होता तो 6 षटकांचा जणू काही बनला होता. पुढील चेंडू. यावेळेस उडवलाय, पाहूया. मिस टाइम आहे परंतु सेफ लँडिंग होईल. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावीचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय आणि 2 धावा. हे 2 धावेने धावसंख्या आपण पाहतोय 14 या अंकावरती जाऊन पोहोचते. आपण जर पाहिलं तर आतापर्यंत प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफी जे उचलणारे संघ पाहायला मिळतात. जॉली स्पोर्ट कामतगर, जय बजरंग कारिवली याने 2, गावदेवी सोनाले याने 1, विक्रम स्पोर्ट वडनगर याने 1 आणि एजी स्पोर्ट निंबोली या संघाने सुद्धा 1 आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढील चेंडू. यावेळेस उडवलाय बॉडी शॉट. नाही थांबणार हा चेंडू, जाईल सीमा पार. बिग हिट, षटकार. आता या ओव्हरमध्ये कुठेतरी धावा जास्तीच्या खर्च होताना पाहायला मिळतात. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या अंकावरती. पुढील चेंडू. इथेही स्लोअरचा मारा केला होता परंतु कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. फटका काही सजवता आला नाही आणि निर्धावची झाली सांगता. पाहू शकता आपण धावसंख्या जी स्थिर आहे ती 20 या अंकावरती. या पूर्ण हंगामाचा जर विचार केला तर द्वितीय क्रमांकाच्या ज्या ट्रॉफी उचलण्यामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय की 5 संघ आहेत. जॉली स्पोर्ट कामतगर या संघाने 2, गावदेवी सोनाले या संघाने 1, टेमगर संघाने 1, रांजोली संघाने 2 आणि सरवली संघाने 1. यावेळेस
चांगला फटका आहे, परंतु इथं मात्र लांबी कमी पडली. परिणाम स्वरूप झेलच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. टीम मीटिंग घेऊ नका, आपण लगेच क्षेत्ररक्षण लावा प्लीज. सहकार्य करायचं. आपलं 4 षटकांचा सामना हे 3 षटकांवरती आणून ठेवलेला आहे, तर वेळे हवाय ते कमी न व्हावं म्हणून आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे. आपण सर्वच जण एक क्रिकेट सामन्यांचे आयोजन करतोय. आयोजन कमिटीची काय परिस्थिती असते आपणा सर्वांस माहिती आहे. आजचा शेड्यूल आजच पूर्ण करायचा आहे, त्यासाठी आपण थोडंसं सहकार्य करायचं आहे. आपण जर पाहिलं ना तर तृतीय क्रमांकासाठी आपण पाहिले तर आतापर्यंत 7 संघ सहभाग नोंदवलेला आहे. विक्रम स्पॉट वडनवगर असेल, त्यानंतर भादवड असेल, सरवली, डुंगे, मानकोली, पिसे आणि दिवा स्पॉट दिवा. चतुर्थ क्रमांकासाठी आपण पाहिलं तर चाविंद्रा आणि ओवली या संघाने आतापर्यंत या झालेल्या स्पर्धेमध्ये एक ना एक ट्रॉफी उचललेली आहे. पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी युवराज तयार होते गोलंदाजी मार्कवरती. या वेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची नाही आहे. यस, फलंदाज स्वतः सांगते बॅटची काढाय, परंतु पंच आमचे दक्ष आहेत. यो गनिमी कावा आहे 40 प्लसचा आणि तो आखला जातोय, परंतु पंचांनी तो उद्ध्वस्त करून टाकलेला आहे. युवराज चांगली गोलंदाजी करतोय, निर्धावचे होते सांगता. पाहूया पुढील चेंडू. सर्व संघांना जेवणाची व्यवस्था केलेली आहे कमिटीच्या माध्यमातून, तर कोणीही जाऊ नये जेवण केल्याशिवाय. संघ जिंकला असेल किंवा हरला असेल, प्रत्येकाला जेवणाची रुचकर सोय उपलब्ध करून ठेवलेली आहे कमिटीच्या माध्यमातून. वेलकम उर्बेशदा. धावसंख्या आपण पाहिली तर 21 या अंकावरती आहे. तिसरं षटक चालू आहे आणि तिसऱ्या षटकात 2 चेंडू टाकून झालेले आहेत. म्हणजे कुठेतरी या ओव्हरमध्ये धावा कमी खर्च करताना पाहायला मिळत आहेत. तर चला फलंदाज आपली जागा लगेच घ्यायची आहे. खेळाला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. आपण इथनं जे पण सेकंड राऊंड पासून पुढे जेवढेही सामने होतील ते 3 षटकांचे खेळवण्यात येतील याची नोंद घ्यायची आहे. यानंतर होणारा सामना न्यू मिलन पायगाव वर्सेस बंद्रा मारुती काल्हेर. दोन्ही संघ नायक उपस्थित असतील तर टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे. पुढील चेंडू. या वेळेस आपण पाहिलं तर बॅट पहिलेच फिरून गेली होती आणि चेंडू नंतर आला गेला. एवढ्या वेगाने बॅट फिरवली गेली. चेंज परिवर्तन पाहायला मिळतंय. क्या बात आहे. अजून एक निर्धावचे होते सांगता. हा सांघिक खेळ आहे मित्र क्रिकेट म्हणजे, आणि पीसी संघाकडून नेहमीच पूर्णपणे सांघिक खेळही पाहायला मिळतोय. एखादा गोलंदाज चुकी करत असेल तर दुसरा गोलंदाज कमबॅक करतोय. आपण पाहिलं तर विनोद याने कुठेतरी धावा जास्तीच्या खर्च केल्या होत्या, परंतु इथं मात्र युवराज यांनी कमबॅक केलेला आहे. 3 चेंडू टाकून झालेल्या आहे, एकच धाव खर्च केलेली आहे. एकंदरीत धावसंख्या 21 या अंकावरती लागली गेली आहे. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढील चेंडू. या वेळेस उडवलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पाहूया एकच धाव. एकेरी दुहेरी धावसंख्येने खासा फरक पडणार नाही ओमसाहेब पिसे संघाला. इथनं मोठे फटके येणे गरजेचं आहे सारंगाव संघाला. चित्र दिसत नाहीये, परंतु पाहूया कुठेतरी हात खुले करावे लागतील, मनसोक्त फलंदाजी करावी लागेल. चांगल्या चेंडूचा सन्मान करणं गरजेचं असतं, परंतु जी शिस्ती नाही आहे, प्रत्येक चेंडू जो येईल त्या चेंडूवरती विकेट घेणं गरजेचं आहे. पुढील चेंडू. युवराज पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्कवरती. या वेळेस पाहतोय चेंडूला टर्न केलेला आहे. चांगला प्रयत्न, परंतु चेंडू थांबत नाही, जातोय सी मार्शे बार. येतोय चौकार.
26 धावा धावफलकावरती या चौकाराच्या मदतीने पाहायला मिळत आहेत. मित्र म्हणेन हा चौकार स्कोर कार्ड मध्ये संजीवनी भरणारा पाहायला मिळतोय. धावफलक कुठेतरी कमी पाहायला मिळत होतं, परंतु त्याच्यासाठी भरती मिळाली या चौकाराने. प्रयत्न चांगला केला परंतु अपुरे पडले प्रयत्न. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये, यावेळेस इनफिल्डच्या वरतून हाही चेंडू जातोय सेम रिजन, चौकार. आज सामना जिंकण्याची संधी आहे
18 चेंडूमध्ये 31 धावांची गरज आहे ओमसाई पिसे संघाला. नक्कीच 30 धावा बनवल्या 10च्या सरासरीनं 3 ओव्हरमध्ये जॉन सारगाव संघानं. नुकतेच बंदरामारुती कल्याण संघाने जी स्पर्धा आयोजित केली होती माजी केंद्रीय मंत्री चषक 2024चा उपविजेता जॉन सारगाव संघ राहिलाय. तर ओमसाई पिसे संघाचं देखील एका ट्रॉफीचं खातं चालू सीझन मध्ये खोललेलं आहे. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. नक्कीच आमचे मान्यवर हर्षल पाटील, घनश्यामजी भोईर, संतोष माली आणि जगदीश म्हात्रे यांना आपण पाहतोय चांगली मेहनत या स्पर्धेसाठी. हर्षल पाटीलचा देखील आपण स्वागत आणि आभार व्यक्त करूया. स्पर्धेसाठी त्यांनी आम्हाला एक भार्गवी एंटरप्राइजेसच्या माध्यमातून टॉस बॉक्स उपलब्ध केलेला आहे. जगदीश मामा सारंगाव एकता स्पोर्ट नवीन 40+ संघाचे सिनियर खेळाडू यांच्याकडून शुभेच्छा आलेत जॉन सारंगाव संघासाठी. धन्यवाद मामा, आपलं स्वागत आहे स्पर्धेमध्ये. पहिल्या चेंडूवर स्वतःचा अकाउंट ओपन केलं गणेश पाटीलनं. 3 धावा धावून पूर्ण केले. सुरुवात चांगली आहे. आज गणेशच्या बॅटवर देखील चेंडू येत आहेत. पहिल्या सामन्यातून दिवसभर दिवा या संघाला ओमसाई पिसे संघाने पराभूत केलं. इथे चांगला झेल टिपलाय मुकेश पाटीलनं आणि संपलाय खेळ श्याम यांचा. एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. फुलाजी पाटीलनं धावा जरी 5 खर्च केल्या 4 चेंडूमध्ये तरी मात्र 2 महत्वाचे गडी बाद करण्यात यश आलेले आहे. डॉक्टर श्याम यांच्या नंतर सनी 5 चेंडू टाकून झालेत. 1 डॉट, 2 विकेट, 1 तिहेरी आणि 1 दुहेरी अशा 5 धावा खर्च केल्यात. बघूया शेवटचा चेंडू महत्वाचा असेल दोन्ही संघांसाठी. इथे चेंडूला अगदी ऑन द ऑफच्या अंदाजाने उडवला आहे. चेंडू सेफ लँड होईल. दिलीप पाटील चेंडूवर झेपावतोय. दुसरी धाव अगदी जलद गतीने पूर्ण केली गणेशनं.
गणेश पाटील आज चांगल्या मूडमध्ये आहेत. नक्कीच बॉडी लँग्वेज अगदी पॉझिटिव्ह आहे. रमेशजी पताले यांचं देखील इथे शुभागमन झालेले आहे. वेलकम रमेश पताले, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हर्षल पाटील आपलं देखील स्वागत आहे. भार्गवी इंटरप्राइजेसचे सर्व आहेत. हर्षलला पण यायचं स्टेजवर. हर्षल नामदेव पाटील. धावा म्हणले 7, बनवायचे 31. पहिल्या ओव्हरमध्ये 2 बाद 7. आता मानाजी पाटीलचं हे ओव्हर निर्णायक असेल, कारण की या ओव्हरमध्ये आपल्याला उत्तर मिळेल की शेवटच्या 6 मध्ये किती बनवावे लागतील ओमसाई पिसे संघाला. 3 ओव्हरचा सामना आहे. नक्कीच आज आयोजन कमिटीने आज चांगला निर्णय घेतला आहे. वेळेच्या बाबतीत सर्व संघ अगदी जास्त वेळ घेतात. तिथे फटका फसला आहे पहिल्या चेंडूवर. इथे मात्र गणेश पाटीलचा झेल. फलंदाज महत्वाचे दोन्ही फलंदाज डॉक्टर श्याम आणि त्यानंतर गणेश पाटील हे बाद झाले. आता मिडल ऑर्डरमध्ये नक्कीच बघूया. विनोद आणि सदानंद यांना डावाला सावरावं लागेल. 7 चेंडूमध्ये 7, 18 मध्ये 31 बनवायचे आहेत. सारंगाव संघ प्रत्येक स्पर्धेतून उल्लेखनीय कामगिरी करताना इथे हा चेंडू सोडून दिला आहे. पंच आमच्याकडे बोलतायत. सुरेश गरज सरांनी वाईटचा इशारा केलाय. धावसंख्या 8 वर धावून पोहोचलेली आहे. हा फटका खोदून काढलाय. राजेश पाटील जज करतोय आणि ते फलंदाज झेलबाद. काय झेल टिपलेत. नक्कीच आमचे लाडके प्रेक्षक पाठीमागे आहेत. पिंपळाचे आमचे काही लाडके प्रेक्षक तिथे उपस्थित. संघावर अन्याय होणार नाही. आमचे तुफान 40+ काही खेळाडू देखील सीमारेषेवर तैनात आहेत. मोठी विकेट विनोद, डॉक्टर श्याम आणि गणेश पाटील हे महत्वाचे खेळाडू आता खेळाडू कक्षामध्ये परतलेले आहेत. नक्की जिथे आता सामना कठीण झालाय की काय ओमसाई पिसे संघासाठी. गणेश पाटील आपला 12वा खेळाडू होता. प्रतिनिधी पाठवा. रामदास म्हात्रे खेळाडूचं नाव सांगा. इथे चेंडूला बघूया. पॉइंट रिझन मध्ये सेफ फटका खेळलेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. अगदी डीप मधून शरद पाटीलनं चेंडूला उचललाय. फक्त धाव मिळेल 1. एका धावीनी संघ पोहोचलाय 3 बाद 9. चेंडू शिल्लक आहेत 9 आणि धावा बनवायचे आहेत 22. चांगला चेंडू. मानाजी पाटीलनं आज पूर्णपणे आपली जान या स्पर्धेमध्ये सोडलेली आहे. पहिल्या सामन्यातून चांगली फलंदाजी केली, चांगली गोलंदाजी आणि इथून देखील चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय मानाजी पाटीलला. या सामन्यातून देखील 2 चौका ठोकलेत. युवराज
बघूया इथे चेंडू चालला अगदी ऑन द कार्पेट ऑन साइडला एकानी सोडलाय दुसरा पकडतोय निकम कडून चुकी मात्र मुकेश यांनी चेंडूला पकडलाय. तीन धावा इथे धावून पूर्ण केलेत. नक्कीच थोडेसे निकम कडून चुकी झाली आणि त्याचा परिणाम स्वरूप आपण पाहिलाय. तब्बल 3 धावा धावून पूर्ण केल्या. स्ट्राईकवर नवीन फलंदाज युवराज. 7 मध्ये 19. इथे अगदी एसटी रक्षक दक्ष होते. एसट्यांच्या मागे लहू पाटील. काय एसटी रक्षण आहे वा. मात्र सांभाळून राहा. या स्पर्धेतून एक घटना घडलेली आहे. गुरुदत्त मानकोली आणि गावदेवी ओली या 2 संघादरम्यान सुनील मालीला दुखापत झालेली आहे. नक्कीच गणेश ठाकरे मला वाटतं यानंतर 40+ मध्ये देखील हिस्ट्रीरक्षकाला आता हेल्मेट घेऊन हिस्ट्रीरक्षण करावं लागेल. अशा घटना आपल्याला टाळायच्या असतील तर ते करायला पाहिजे. नक्कीच घनश्याम भोईर देखील चांगले हिस्ट्रीरक्षक आहेत. मी सध्या लांब आहे माईक पासून जवळ आहे. नाही भरपूर मी सुद्धा चांगलं हिस्ट्रीरक्षण केलं याआधी. घनश्याम भोईर यांना माहीत आहे. ते देखील एक न्यू तुफान पिंपलास. आता मला वाटतं पुन्हा एकदा सिनियरिटी मध्ये कदाचित आपल्याला पुढील वर्षी इन ॲक्शन मध्ये ते पाहायला मिळतील. तुफान पिंपलास या संघाकडून खेळताना 2 ओव्हर धावा बनलेत 12. नक्कीच आता येणाऱ्या 6 मध्ये धावा बनवायचे 19. इथे पुन्हा एकदा दिलीपवर विश्वास दाखवलाय. बघूया दिलीप पाटील. पहिल्या सामन्यातून पाहिलं तर दिनेश पाटीलनं जय बोलण्यात सरवली बडा चांगली फलंदाजी दिलीपच्या विरुद्ध केली होती. 19 बनवायचे आहेत. सदानंद यांच्यासाठी चेंडू अगदी चेंडू चालला ऑन द कार्पेट. पुन्हा एकदा निकम पाटीलच्या समोर. आता चुकी होणार नाही मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावा मिळतील 2. दोन धावेने संघाची टोटल 14 वर जाऊन पोहोचलेली आहे. 5 चेंडू 17ची गरज आणि हा चेंडू चाललाय अगदी लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
नाहीये. गोवे इथे जी स्पर्धा सुरू होती तिथे देखील 2 विजय संपादन केलेत आणि इथे आता 2 मध्ये 10 आणि हा फटका फसलाय. मानाजीनं झेल जरूर सोडलाय. नक्कीच साधा सोपा झेल होता. हा झेल घेतला असता तर कदाचित दिलीपला आणखीन एक विकेट घेता आला असता. आता 1 मध्ये 9 आणि सामन्यावर पकड मजबूत. जॉन सारंगाव 1 चेंडू विजयापासून दूर आहे आणि इथे फलंदाज एष्टीचित अनिल बाद